आज काय बनवायचंय? मच्छी बाजारात मिळाली नाहीये, काय बनवायचं? मग आज काय बनवायचं? सुक्या कर्दीचं कालवण. नमस्कार मित्रांनो, मी सुलक्षणा म्हात्रे माझ्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. तर आज मी तुम्हाला कर्दीचं कालवण म्हणजे सुक्या कर्दीचं कालवण कसं बनवायचं आहे ते मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर आपण चलूया आपल्या किचन मध्ये. मी किचन मध्ये आलेले आहे. तर ही कर्दी मी भिजवली पाण्यामध्ये, तर ही कशी साफ करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, ही कर्दी आपण हातात घेतली तर हे शेवटचं आणि हे पुढचं काढून असं साफ करायचं आहे. दिसते तुम्हाला? ही बघा, कर्दी शेवटचं आणि पुढचं टोक अशा प्रकारे नीट बघा कसं मी पकडलंय. कर्दीला अशी पकडायची आहे. याच्या डोक्याच्या वरचा जो भाग आहे तो आणि शेवटचा असं तो काढायचा आहे. असं करून आपण अशी कर्दी सगळी साफ करायची. जर तुम्हाला माहित नसेल तर एकदा पुन्हा एकदा बघा. बघा, साफ केल्यानंतर ही कर्दी कशी दिसते आणि न साफ केलेली कर्दी बघा तुम्हाला दिसते. याचं बघा, ही शेपूट आहे आणि हे तोंडाचा जो कोस आहे दिसतोय तुम्हाला, हा आपल्याला घशाला लागू शकतो, म्हणून आपल्याला हे साफ करायचं आहे. आता ही मी सगळी साफ केलेली पाण्यात बघा टाकलेली आहे. मी 15-20 मिनिटं पहिलाच पाण्यात टाकून ठेवलेली आहे. आता आपण ह्याला धुवूया आणि पुढे रेसिपीला सुरुवात करूया. बघा, ही कर्दी मी 3-4 पाण्यात धुतलेली आहे मस्तपैकी. बघा, ही कर्दी जसं वाटेल तुम्हाला किती जिवंत कर्दी आहे आणि स्वच्छ पाण्याने धुतल्यामुळे एकदम मस्त ताजी आणि तरतरीत दिसत आहे. बघा, अशा प्रकारे ती 15 ते 20 मिनिटं तुम्ही पाण्यात भिजत ठेवायची. चांगलं खळखळून धुवायची. त्यानंतर परत पाणी बदली करायचं. असं तुम्ही 2-3 वेळा पाणी बदली करून तिला धुवायची. जर तुम्ही असं नाही धुतलं त्याच्यामध्ये वशाट म्हणजे वैस वास येणार आणि ते कालवण चांगलं लागणार नाही आणि पोटालाही बाधू शकतं. म्हणून तुम्ही चांगलं धुवून घ्यायचंय स्वच्छ पाण्यामध्ये आणि मगच तरी करायचंय. आता मी बघा काही साहित्य घेतलेले ते तुम्हाला मी दाखवते. इथे बघा, हे मी 2 कांदे मीडियम साईजचे कापून घेतलेले, 2 मिरच्या मी चिरा पाडून घेतलेले, 10 ते 15 असे लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये. याच्यात मी शेंग टाकणार आहे म्हणून मी 1 शेंग घेतलेली आहे. 1 बटाटा घेतलेला आहे, त्याचे 8 तुकडे केलेले आहेत आणि हे 2 इंचाचे मी कैरीचे तुकडे घेतलेले आहेत 10 ते 15. तुम्हाला याच्यापेक्षा कमी टाकायचे असेल तर कमी टाकू शकता, जास्त टाकायचे असेल तर जास्त टाकू शकता. मी याची क्वांटिटी अशा प्रकारे घेतली की तुम्ही हे कालवण बनवलं तुम्हाला आंबट, गोड आणि तिखट या सगळ्याचा फ्लेवर येणार आहे. तर इकडे मी 2 टोमॅटो सुद्धा कापून घेतलेले आहेत इथे. आता ह्याच्यात टाकणारा मसाला आहे तो मी काढलेला बघा, 2 चम्मच आपला आगरी मसाला, 1 चम्मच लाल मसाला, अर्धा चम्मच गरम मसाला, जो आपला एव्हरेस्ट चिकन मसाला असतो तो मी वापरलाय आणि इथे अर्धा चम्मच हळद वापरलेली आहे. तर आपण आपल्या रेसिपीला थोड्याच वेळामध्ये सुरुवात करणार आहोत. तर आता मी गॅस ऑन करत आहे. पहिलाच मी साहित्य सगळे काढून ठेवलेले आहे. इथे बघा, मी गॅस ऑन केलेला आहे आणि आपल्याला इथे 2 चम्मच म्हणजे 2 पळी त्याच्यात तेल टाकायचं आहे. तुम्हाला जास्त तेल आवडत असेल तर जास्त टाका. मी 2 ते जास्तीत जास्त 1 पाव चम्मच बघा तेल टाकलेलं आहे. तेल आपलं गरम व्हायला चालू झालं की आपण साहित्य टाकायला सुरुवात करू. 5 मिनिटं थांबा, तेल गरम होईल. बघा, आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यात मी पहिली मिरची टाकणार आहे. मग आपल्याला हा कांदा टाकायचा आहे. जसं मी म्हणते नेहमी की कांदा आपला लवकर शिजला पाहिजे म्हणून ह्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे. नेहमी मी बारीक मीठ टाकते, यावेळेस मी जाड मीठ टाकणार आहे कारण याच्यामध्ये जास्त टेस्ट असते. हा आग्राचा मीठ बघा, आग्राचा मीठ असतो म्हणून तो आपण जाड मीठ वापरणार आहोत. आता हा कांदा शिजण्यासाठी मी गॅस स्लो केलेला आहे आणि याच्यावर झाकण ठेवून 5-7 मिनिटं आपल्याला वाफ द्यायचे. 5 मिनिटं झालेले. कांदा बघा मस्तपैकी मीठ टाकल्यानंतर असा शिजलाय, एकदम ट्रान्सपरंट झालाय. आणि आता आपण लसूण हे 10-15 पाकळ्या ठेचून मी घेतलेल्या आहेत
त्या टाकायच्या आहे. तो पण लसूण एक 5 मिनिटं आपल्याला कांदा शिजवायचा आहे. पुन्हा एकदा एक वाफ घ्यायची. पुन्हा एकदा 5 मिनिटं आपले झालेले आहे. आपण लसूण टाकला होता तो पण मस्तपैकी याच्यामध्ये बघा फ्राय झाला आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो कापलेले टाकायचे आहेत. मी 2 टोमॅटो कापलेले आहेत बघा. हे आपल्याला टाकायचे आहेत. असं मिक्स करून आणि पुन्हा एकदा ह्याला टोमॅटो शिजेपर्यंत 5 ते 7 मिनिटं आपल्याला शिजवत ठेवायचे. टोमॅटो टाकल्याच्या नंतर आपले 5-6 मिनिटं झालेले. मसाला आणि त्याच्यामध्ये बघा हे जे काही साहित्य टाकलेलं आहे एकदम छानपैकी शिजलं आहे. असं पळीने आपल्याला थोडं दाबून घ्यायचं आहे. साईडने तेल असं छानपैकी सुटलेलं आहे. आता याच्यात आपण मसाले टाकणार आहोत. 2 चम्मच आगरी मसाला, 1 चम्मच लाल मसाला, अर्धा चम्मच आपला एव्हरेस्ट चिकन मसाला आणि अर्धा चम्मच आपली हळद. हे सगळं टाकून आपल्याला मसाला मिक्स करायचा आहे. मसाला सगळा एकजीव झालेला आहे. त्यानंतर पण बघा साईडनी थोडंसं तेल सुटायला लागले. आता ह्याच्यामध्ये आपण दाखवल्याप्रमाणे ही कर्दी टाकायची आहे धुतलेली. ह्या शेंगा आणि हे बटाटे मी हे सालासकट घेतलेले आहेत. तुम्ही सोलून सुद्धा घेऊ शकता बटाटे. आमच्या गावाला सालासकट बटाटे टाकतात म्हणून मी तसं टाकलेलं आहे. आता हे सगळं सारण आणि त्याच्यामध्ये टाकलेले साहित्य कर्दी टाकलेली आहे, शेंग, बटाट सगळं मिक्स करायचं आहे. आणि मी याच्यामध्ये आता हे सगळं मिक्स झाल्याच्या नंतर एक तांब्यावर पाणी टाकणार आहे. असं पळीवर टाकायचं म्हणजे त्याचं सगळं मसाला असता त्याच्यामध्ये कढईमध्ये उतरून येतो बघा. पूर्ण 1 तांब्या पाणी मी टाकणार आहे. आता याचा रस्सा बघा कसा आपल्याला जास्त हवा असेल तर पाणी टाकू शकता. कमी करायचं असेल तर बस तर ओनली 1 तांब्या पाणी बस झालेलं आहे. आता आपल्याला हा बटाट आणि शेंग शिजण्यासाठी ठेवायचा आहे. त्यावर मी पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि गॅस एकदा मीडियम आचेवर ठेवत आहे बघा. मीडियम आचेवर, फास्ट पण नाही आहे आणि स्लो पण नाही आहे. एक 15 मिनिटं आपल्याला याला वाफ द्यायचे बघा. आपले 15 ते 20 मिनिटं झालेली आहे. मस्त कालवण बघा साईडने असा मस्त कलर आलेला आहे. आणि आता ह्याच्यात आपल्याला बघायचं आहे बटाट शिजलाय काय. आता मी काढून ताटात घेते आणि बघा फळी अशी घातली. हा बटाट अर्धा शिजलाय. आणि शेंग सुद्धा आपण बघायची आहे बघा. शेंग सुद्धा झालेली आहे. आता हे पुन्हा याच्यात टाकून आपल्याला कैरी बघा मी कापून घेतलेली आहे. तुम्हाला कमी हवी असेल कमी टाकू शकता. पण मी ही कैरी कुठली टाकलेली आहे ती तोतापुरी कैरी ती टाकलेली आहे. कारण ह्याच्यामध्ये गोड आंबट असा दोन्ही फ्लेवर येतो. तर मी हे सगळी कैरी ह्याच्यात टाकणार आहे बघा. आता ही कैरी फक्त शिजेपर्यंत आपण एक उकड काढायची आहे. त्यात मी आता 2 ते 3 अंडी टाकणार आहे. पुन्हा एकदा पळीने हलवून बघा याच्यात कैरी थोडी शिजेपर्यंत आपल्याला पुन्हा एकदा वाफ घ्यायची आहे. मी याच्यामध्ये 2-3 अंडी टाकते.
बघा मी 2 ते 3 अंडी ही धुवून घेतलेली आहेत. ती आपल्याला अशी कालवणामध्ये टाकायची आहे. या रसामध्ये बुड येतील अशी. आणि आता असं हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला अजून पातळ समजा करायचं आहे याला तर मग अर्धा ग्लास पाणी टाकू शकतो. बघा अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे. पुन्हा एकदा असं गॅस फास्ट केलाय बघा. बघा कलर आणि एक वाफ देते. आपली कैरी शिजेपर्यंत गॅस मी फास्ट केलेला आहे. थोडा मीडियम करत आहे. लक्षात घ्या ज्यावेळेस मी कैरी टाकली त्यावेळेस आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे. आणि 5-7 मिनिटानंतर आपली कैरी शिजेल. त्यानंतर आपण पुढं बघूया की याच्यामध्ये कैरी शिजले की नाही. आपली कैरी शिजले काय आपण बघणार आहोत. तर कैरी पण अशी मस्त शिजली आहे बघा. ते आपलं कर्दीचं कालवण म्हणजे आमच्या गावाकडे याला आंबाडाचं कालवण असं म्हणतात. इकडे मुंबईमध्ये आपल्याकडे कर्दीचं कालवण म्हणतात. आता हे आपण रेडी झालेलं आहे. ह्याच्याही पेक्षा तुम्हाला सुकं करायचं असेल तर तुम्ही त्याला पाणी आटवू शकता याच्यातलं रस. आणि मला एवढंच रस हवा आहे जे असं एकदम ओलं पण नाही आहे आणि सुकं पण नाही. असं मस्तपैकी थपथपीत. बघा याच्यातली सगळे साहित्य बघा. शेंग अशीच मस्त शिजलेली आहे. ही बघा ही कैरी सुद्धा एक नंबर अशी शिजलेली आहे. तर आपल्याला याचं कालवण तयार झालेलं आहे. तर आपण थोड्याच वेळामध्ये याचं सर्विंग करणार आहोत. बघा ही आपल्या कर्दीच्या कालवणची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला आवडली तर नक्की घरी करून बघा. मित्र परिवाराला शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर. टाटा बाय बाय.